गुडघेदुखी, कंबरदुखी, अशक्तपणा हे आजकाल सर्वांच्या घरी आढळून येतच. कुठल्या ना कुठल्या मेंबरला असते. त्याचबरोबर कोरोनानंतर ही प्रॉब्लेम वाढतच चाललेली आहे. त्याचबरोबर जे लोक जिमला जातात ते प्रोटीन पावडर घेतात. तर प्रोटीन पावडरऐवजी हे जर शेक तुम्ही पिलं तर तुम्हाला प्रोटीन पावडरची गरज पडणार नाही. त्याचबरोबर हे शेक पिल्याने तुमचं गुडघेदुखी, कंबरदुखी, अशक्तपणासुद्धा दूर होईल. तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी 1 वाटी रोस्टेड चना घेतलेला आहे. तुम्ही रोस्टेड चना डाळसुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर इथे मी 3 खजूर घेतलेले आहेत. सोबत इथे मी पिकलेली केळी घेतलेली आहे. अशी पिकलेलीच केळी घ्या, कच्ची केळी घेऊ नका. तर इथे मी 1 केळी घेतलेली आहे. 2 खडे गुळाचे घेतलेले आहे. चव खूप छान येते आणि तसे गुळ आपल्या शरीराला चांगलंच असतं. आणि इथे 1 ग्लास दूध घेतलेलं आहे. मी नंतर अजून 1 ग्लास दूध घेणार आहे. पहिल्यांदा याची छान पेस्ट करून घेते, कारण की जास्त दूध घेतलं तर बाकीचे जे साहित्य आहे ते वाटून होणार नाही, म्हणून मी आधी 1च ग्लास दूध घातलेलं आहे. बघा किती छान पेस्ट झालेली आहे रेडी. आता मी परत 1 ग्लास दूध घालून घेते यात. मस्त असं झालेलं आहे. चवीला तर 1 नंबर लागते. अगदी लहानपासून तर मोठ्यांपर्यंत आरामात पिऊ शकतो आपण ही शेक. खूप चवीला अप्रतिम. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज अवेलेबल आहे. नक्की व्हिजिट करा माझ्या चॅनलला आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. तर मग कशी वाटली ही रेसिपी ते पण मला लिहून पाठवा. तर मग करून बघा, पिऊन बघा, आपल्या मित्रांना शेअर करून बघा. तर मग भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.